येऊन जर आंघोळ केली तरच आंघोळीचं पुण्य मिळतं. बाहेर दिशेला न जाता जर आपण आंघोळ केली तर आंघोळीचं पुण्य आपल्याला मिळत नाही. पण या नामाच्या बाबतीत कसं आहे का? नाम जप यज्ञ तो परम बाधू न शक्य स्नानादी धर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदांते. नामस्मरण घेण्यासाठी आंघोळीची वगैरे सुद्धा काही गरज नाही. हरिबोला भांडता हरिबोला कांडता उठता बैसता हरिबोला ही तुके सोपे. म्हणून म्हणायला सांगतात की जास्त कोड्यात पडू नका. म्हणून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाले असा म्हणून भगवंताच्या नामाचा आश्रय करा. मग एक थोडासा नामधारक काय म्हणाला, थोडासा एक तार्किक माणूस म्हणला, महाराज हे नामस्मरण जर इतकं सोपं असेल तर त्याचं फळ पण कमीच असेल, मग त्याचा फायदा पण कमीच होत असेल. तेव्हा महाराज म्हणायचं असं नाही, जळतील पापे नाही असं करता येत नाही. अशी जन्मोजन्मीची आपली किती जरी पापी शिल्लक असली आणि आपण भगवंताचं स्मरण केलं तर ते जन्म खातो काय. हरिचारणी अनंत पाप राशी जाती वेगळ्या राशी क्षणपत्रे हे उदाहरण झालं. मग पाप कशाला म्हणायचं? पुण्य त्याचे नाव पाप त्याचे नाव न विचारिता मित्र भरतेची उन्मत्त करी सदा. चांगलं काय वाईट काय याचा विचार न करता चुकीची कृती करणे याला पाप असं म्हणायचं. बरं का लक्षात घ्या. आपल्याला कळतंय हे करतोय तर आपण चुकू लागलं, तो चुकू लागलं हे कळत असताना सुद्धा आपण ती कृती करणं त्याला पाप असं म्हणायचं. आता या पापाचे काय मुख्य 3 प्रकार आहेत. बरं का, तुम्ही किती पाप असं म्हणलं कसे जळतात काय? तर शास्त्र असं सांगतं की कोणतं ते पापीनाम देहे पापानि त्रिविधानि च महापापोपपापानि पापान्येव सुकृतानि च. 3 प्रकारचे पाप आहेत. एक महापाप, दुसरं उपपाप आणि तिसरं पाप. असे पापाचे 3 प्रकार आहेत. आता महापाप कशाला म्हणायचं? जे पाप केल्यानंतर आपला मृत्यू जरी झाला, आपण जरी मरण जरी पावलो तर ते पाप आपला पिछा सोडत नाही, त्या पापाला म्हणायचं महापाप. जे पाप आपल्या हातपर्यंत घडलं की आपण मातीत जरी गेलो तरी ते पाप आपला पाठलाग सोडत नाही, त्या पापाला म्हणायचं महापाप. असे हे 5 प्रकारचे महापाप आहेत. एक ब्रह्महत्या करणे, दुसरं गुरुदाराधरण करणे, तिसरं सोन्याची चोरी करणे आणि चौथं जे आहे ते ब्रह्महत्या करणे. अशा सुरापान करणे. असे 4 पाप आहेत. ब्रह्महत्या, सुरापान, सोन्याची चोरी आणि गुरुदारा गमन. आणि या चौघांच्या संगतीमध्ये 3 वर्ष बसणारा हा 5वा महापापी ठरतो. आता सुरापान महापाप असतो. एकदा सुरापान ज्या माणसानं केलं तो जरी गेला तरी त्याचा पाठलाग ते पाप सोडत नाही. असे 5 महापाप आहेत. उपपाप 3 आहेत. पतिताशी स्पर्श. आता पतित कोणाला म्हणायचं? सन्मार्ग सोडून वाकड्या मार्गावर लागतो त्याला पतित असं म्हणायचं. शास्त्र मार्ग सोडून जो चुकीच्या मार्गावर लागतो त्याला पतित म्हणायचं. त्याचं पतन झालंय असा. त्याच्याबरोबर संभाषण करणे, त्याला स्पर्श करणे
आणि निषिद्ध अन्न भक्षण करणे हे 3 उपपाप आहेत. आणि मांस भक्षण करणं हे एक पाप. बरं लक्षात घ्या, असे हे काही पापाचे प्रकार. आणखी शास्त्रांतरे काही ठिकाणी गायिक 3 पाप सांगितलेले, वाचिक 4 आणि मनानं 3 पाप केले जातात. शरीरानं केले जाणारे 3 पाप, मोबदला दिल्याशिवाय एकाकडून दुसरी एखादी वस्तू त्याच्याकडून हिसकावून घेणे, मोबदला देतात, परदारा गमन करणे आणि यज्ञाशिवाय पतीची हत्या करणे हे 3 शरीरानं केले जाणारे पाप. जिभेनं केले जाणारे 4 पाप, एक खोटं बोलणे, कठोर बोलणे, वाकडं बोलणे आणि असंबद्धपणा. आता बघा, आपण जिभेचे पाप आपल्याला घडतात का नाही? आपलं खोटं बोलल्याशिवाय तर दिवस जातच नाही. आणि आजकालचं आपलं बोलणं कसं आहे, कुठून आलो मस्त असं उलट वाकडं बोलणार, कठोर बोलणार, समोरच्या माणसाच्या मनाला लागेल असं कठोर बोलायचं. आणि असंबद्धपणा म्हणजे काय? तिथं अर्थात काही संबंध नाही, विनाकारण काहीतरी बोलायचं. हे 4 जिभेनं केले जाणारे पाप आहेत, ते आपल्याकडून घडतात का नाही? आणि मग 3 मनानं करणारे पाप 3 आहेत. या जगात माझ्यावर मोठं कोणच नाही असं मनात म्हणायचं. एक. दुसऱ्याची सगळी संपत्ती मला मिळाली, हे दुसरं. आणि सतत दुसऱ्याचं वाटलं हो असं मनात चिंतन आहे, हे मनानं केले जाणारे 3 पाप आहेत. मला वाटतं आपल्या शरीरामध्ये हे 3 पाप कोणच करायचं. असे किती जरी पाप झाले समजा तर तुकोबरा काय म्हणतात, तुम्ही घाबरायची गरज नाही. कारण का, तर फक्त भगवंताच्या नामाचा जर आपण आधार घेतला, त्याचं जर नामस्मरण केलं तर ही नाही अशी कितीही पापे असू द्या, ती सगळी पापे जळून भस्म होतात. आणि इतकं सोपं अशा प्रकारचं हे साधन आहे. मग एक साधन म्हणाल एवढं सोपं साधन आहे, एवढा मोठं महत्व आहे, एवढा याचा मोठा फायदा आहे, तर मग ह्याच्यासाठी काही वनगमनादी करावं लागते का? कुठे त्या मुलांना एखादा बसून गुहेत बसून काय तर तपश्चर्या करावी लागते का? तेव्हा तू तो बरा म्हणाले तसलं काही करायची आवश्यकता नाही. न गती सायास जावे श्रीमद भागवतामधला आजामी हे 2 महत्वाचे मोठे उदाहरण सांगते. वाल्मिकी किती पाप होतं तर एक माणूस मारला की मोहरीचा खडा एका माणसाला टाकायचा, असे 7 माणसं बनलेले होते. म्हणजे ह्याच्यावरून अतिशयोक्ती अलंकार तुमच्या लक्षात आला किती माणसं त्यानं मारले असतील कोणाला. पण एके दिवशी नारद मुनींची भेट होते आणि नारद मुनीला मारायला असं लाकूड उगारलं. नारद मुनी मला थोडं थांबवा जरा आणि थांबले आणि म्हणजे तुम्ही ते सगळं करतो त्याचं याच्यातून होणारी जी पाप निर्मिती आहे. आजकाल तू एवढं गवळ वागायला जाय, चोरीच्या मार्गाने पैसा कमावला जाय, एवढं खोटं वागतोस, ह्याच्यातून झालेली पाप तुझ्या घरातले कोण घेते का बघ. बरं म्हणजे मला तिकडे पाठवायचं तर तुम्ही निष्ठायचं म्हणजे मला हवं तर मला झाडाला वाढ. नारद मुनीला झाडावर घरी गेल्यानंतर त्याला शॉक लागला. तुम्हाला माहित आहे, तुम्हाला जर मी चुकावला तर दोष काय त्याच्या वेदना मला होत नाही असं घरातल्या सगळ्यांनी सांगितलं. आणि वाल्मिकी परत आला आणि देवर्षीनाथांच्या चरणावर मस्त ठेवलं आणि आता तुम्हीच माझं हित करा. देवर्षीने सांगितलं आता इथंच बस आणि तुला राम राम म्हणता येतं का? तो म्हणला मला फक्त मरा मला म्हणायला येतं. बरं म्हणजे तसं तरी म्हणा. आणि मरा मरा मला म्हणता म्हणता मरा मनाचं आवडताना राम राम आणि
मराठीला म्हणता वाचे पर्वत कुठले पापाचे ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावर होते. आणि त्या महर्षी वाल्मिकीने शतकोटी रामायण लिहिलं. जेव्हा स्वर्गातल्या देवांना पृथ्वीवरच्या लोकांना आणि पाताळातल्या लोकांना कळलं की शतकोटी रामायणाची निर्मिती झालेली आहे, तेव्हा तिन्ही लोक आम्हाला तेव्हा मागायला लागले. आता ह्याची वाटणी कशी करावी तर म्हणजे आता भगवान शंकराकडूनच वाटणी करावी लागेल. वाटणी करायला सुद्धा नायक माणूस असला तरच त्याला पंच बोलवणार सरकार नाही करणार असेल तर तशा पंचाला बोलवलं. आणि पंचांनी चुकीची न्याय देणं हे अनेक जन्म त्यांना आघोडी करत बोलवलं म्हणून चुकीचा न्याय पण करू. भगवान शंकराकडे गेले सगळे आणि विनंती केली, महाराज भगवंता ह्या रामायणाचा आम्हाला विभाग वाटणी करू द्या. तेव्हा भगवंताने 33,33,33,333 श्लोक स्वर्गात करा, तितकेच पृथ्वीवरच्या राहा, तितकेच पाताळात वाटून टाकले. पण शेवटी एक श्लोक राहिला शिल्लक. अनुष्ठुप छंदाचा 32 अक्षराचा तो श्लोक होता. त्याच्यातले 10 अक्षर वाटून दिले. आता 32 मध्ये 2 अक्षर शिल्लक राहिले. वाटता येत नाही म्हणून भगवान शंकराने आपल्याकडे ठेवून घेतले. तिथं काम येत नाही. आणि जेव्हा विषप्राशनाची वेळ आली आणि भगवान शंकराने विष पिल्यामुळं अंगात 10 निर्माण झाला, गळा पडायला लागला. म्हणून गळ्यात त्यांनी वासुकीसारखा थंडगार साप बांधला. लोक असं ते बांधतात बघा तसं सापामुळे गळ्याला थंड राहील म्हणून, डोकं शांत राहील म्हणून गंगेचा शीतळ प्रवाह डोक्यात धरला, अंगावर उटी लावली, पण त्याचा काही शून्य परिणाम. तेव्हा भगवंताने विचार केला सगळ्याचा गुण आला नाही तर उपाय काय करावा. तेव्हा उटी राहिली 2 अक्षरात शिल्लक रा आणि शिव हरावे तापला राम नावे तो शिकळ. तेव्हा राम असा उच्चार केला तेव्हा भगवान शंकरांना प्रचिती आली की इतका दाह या रामानावर शांत झाला. तेव्हा रामायणाची खाती भगवान शंकरांच्या तेव्हा लक्षात आली. म्हणून सांगायचं तात्पर्य की जरी कितीही पापे असतील, कसलंही दुःख जरी आपलं असलं नष्ट होऊन जातं. आणि त्याच्यासाठी जंगलात जाण्याची वेळ काही गरज नाही. जावे सुखे विविध सगळी हवा अशी एक वाकाय मानस ध्यान योग करो नित्यम वैराग्यम समुपाश्रित. भगवंताने सांगितलं की माझ्या नावाचा आश्रय करणारा जो कोण असेल त्याला गिरीकंदरावरती जाण्याची काही आवश्यकता नाही. देवाने आपल्याला उत्तम माणूस जन्म दिला. काय म्हणून दिला? गेल्यानंतर हा काहीतरी चांगलं करेल. माझी आठवण जन्म दिला होता. इथं आल्यानंतर फक्त आपण चांगलं वागणे, वर्तन चांगले ठेवणे हे आपल्याकडून देवाला दिलेली उत्तम भेट आहे. म्हणून चांगलं वागा, आपली नियत चांगली ठेवायची, बस जंगलात जायची गरज नाही. आणि आपण नीतिमत्तेनं संस्कारक्षम चांगलं वर्तन जर ठेवलं तरी आपण त्याच्या मागे जायची गरज नाही. तो आपल्या जंगलात चांगलं देव इच्छे गरज जन्माची माती धावत चालती मागे मागे. आणि म्हणून तुम्हाला इथं आपल्याला 2 उदाहरणं पाहता येईल. श्री एकनाथा घरी आवडीने मागील घरी श्री हरी का आवडीने. एकनाथ महाराज कुठे गेले होते का? आपला उत्तम रीतीने प्रपंच केला. उलट वारकरी संप्रदायाचा लोकांना उपकार आहे. वारकरी संप्रदायाने पळून जायला शिकवलं नाही, संसार सोडून जायला सांगितलं नाही. इथंच राहा पण काय करा, संसारच करा पण चांगल्या मार्गाने करा. प्रपंच करावा नेटका, कुठेही नसावा फाटका. चांगल्या पद्धतीने आपला संसार तुम्ही करा. तसा प्रपंच एकनाथ महाराजांनी केल्यामुळे काय झालं, भगवंतांनी 36 वर्ष एकनाथ महाराजांच्या घरात कामगिरीला पाणी वाहिलंच नाही. मग एकनाथ महाराज कुठं काय जंगलात गेले होते. दुसरं आणखी उदाहरण, शबरीचं तर उदाहरण तुम्हाला माहिती आहे. एकनाथच महाराजांचा आहे. निळा म्हणे देव ज्याचे घरी देव दत्त चौकराळी करीत असे. एकनाथ महाराजांच्या दरवाजामध्ये स्वतः घरात भगवान दत्तात्रय हातामध्ये काठी घेऊन वाचविनंती करत होते. निळा म्हणे देव रावे ज्याचे घरी दत्त चौकराळी करीत असे. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं आपण चांगलं जर वागलं आणि चांगलं वागता असता जर भगवंताचं नामस्मरण केलं तर आपण त्याच्या गुणाला याची गरज नाही. तो आपण आपल्या घरी येतो. इतकं सोपं आहे.
असं तुकोबाराज म्हणतात. आणि मग काय हरकत नाही, आम्ही आता घरात बसलो आणि देवाचं नाव घ्यायचं ठरवलं, नामस्मरण करायचं ठरवलं बरं का, तेव्हा घरातच राहून आम्ही प्रपंच करायचं ठरवलं. पण दिवसभर घरात बसून वेळच जात नाही, चित्त उद्विग्न होतं. मग काय करावं? तेव्हा महाराज म्हणाले, उद्विग्न होतं का? संसारात एवढं भरपटता, एवढं काम करता, स्वतःसाठी तुम्ही करत नाही. म्हणून काय करा? ठाईचं वय सोनी करा एकाची चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य मत्परा. हे आणून काय कर, तुझं चित्त मला अर्पण कर. घरात राहून तुम्ही काय करा, घर प्रपंचासाठी इतका 24 तासाचा वेळ घालवता, स्वतःसाठी काही आपण काहीच करत नाही. 15 मिनिट तर स्वतःसाठी द्यायला पाहिजे का नाही? एका जागी बसा, काहीच बैसून करा एक चित्त, काय करा, चित्त एकाग्र करा आणि भगवंताला आवडीनं अळवा. थोडस भगवंताला काय करायचं, आवडायचं, त्याचं नाम बोलायचं. हे तुम्ही कारण का परमात्म्यामध्ये चित्त लागतं, प्रपंचात वित्त लागतं आणि शरीरामध्ये पित्त असायला पाहिजे. पण आपलं चित्त कसं झालं, आपलं चित्त प्रपंचात नाही, सगळं प्रपंचात घुटमळते आपलं चित्त प्रपंचात. दाखला आपल्याला सांगितला जातो, जुनी महाराज मंडळी सांगतात. एका गावामध्ये फार मोठा श्रीमंत माणूस होता, पै गोळा करून त्यानं प्रचंड संपत्ती कमवली आणि त्याची मृत्यू घटिका जवळ पोचली. मरण जवळ आल्यानंतर बोलणं बंद पडलं आणि बंद पडल्यानंतर नातेवाईक जमा झाले आणि हे कोपऱ्याकडे बघायला लागले आणि कोपऱ्यात बघून म्हणाले, वा के असं म्हणाले. तेव्हा मुलांना वाटलं आपल्या वडिलांना मरायच्या वेळेस वासुदेव केशव असं म्हणायचं आहे. म्हणून त्यांनी काय केलं, डॉक्टरला जाऊन औषध आणलं बोलावलं आणि एक थेंबभर औषध त्यांच्या जिभेवर ठेवलं. जिभेवर ठेवल्यानंतर ते बोलायला लागले. बोला म्हणले, वासुदेव केशव म्हणा. ते म्हणले, अरे मूर्खानो, मी तुम्हाला मला दुसरंच सांगायचं होतं. त्या कोपऱ्यात छोटी अशी केवसुनी, वासुदेव केवसुनी खायला लागले, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि तुम्ही आता या डॉक्टरला किती पैसे दिलात? म्हणजे 100 रुपये दिले. मग आता माझं मासिक करू नका, वर्ष श्राद्ध करू नका, सगळं बुद्ध 100 रुपये आलं बघा. तुम्हाला पैसे कसे वापरायचे अक्कल नाही. मुलं म्हणाले, वासुदेव केशव म्हणा. असं बोलत प्राण सोडला तर देवाचं नाव घेतलं. कारण त्याचं चित्त गुंतलंय कशात?
त्या झाडून झाडून छोटी झालेल्या त्या किरसुनीत त्याचं चित्त गुंतले. आपली कशात आपलं लक्ष जास्त कशात आहे? पैशात जास्त लक्ष आहे. अशा संसारिक वस्तू झाले. प्रपंची माणसं रस्त्यावर सुटलीची चोरी पडली तर उचलून आणतात, त्याच्यावर आपलं चित्त आहे. महाराज काय म्हणतात, एवढं तुमचं चित्त कसं जडलंय, जरा देवाकडे थोडं तुमचं चित्त लावा. गणेशनाथ महाराजांच्या दर्शनात जाऊन या जरा, होय का नाही? कारण स्वतः महाराजांनी असं प्रमाण केले. प्रपंच देवा माझं चित्त तुझ्या पायावर एकाग्र होते. म्हणून इथं तुकाराम महाराज म्हणतात, काहीच वैसरी करा एक चित्त, स्वतःसाठी शहीदासाठी कुठेतरी नामचिंतन करा. पण कसं आवडी अनंत आवडा, देवाला आवडून आवडायचं, मजूर लावल्यासारखं रोजगारासारखं नाही. बरं का तुम्हाला सांगतो, मुली भाकरी रडाया नाही असो अनुभव हे उदाहरण सांगायचं झालं तर अर्ध वेळ होऊन गेल्यानंतर एका माऊलीला भजन शिकावं असं वाटतं. भजनाचा शब्द लागला म्हणून त्यांनी काय केलं, एका गुरुजीकडे क्लास लावला. मग ते गुरुजी गेल्यानंतर सुरुवातीला काय देतात, सारे लोक भजन देतात. आता अर्धा आयुष्य होऊन गेल्यामुळे ह्याला संगीताचा नवलेश नव्हता आणि सारे लोक भजन दिल्यानंतर त्याचा आदिवास सुरूच लागला आणि गुरु याच्या वरच्या मांडीवर बसून पेटीवर सारे लोक भजन दिसा असं म्हणतात. तर ती म्हणते त्याचं ते आपसूक गाणं ऐकून कडकडून गेले आणि म्हणून एके दिवशी काय झालं, त्यांची प्रॅक्टिस चालू होती आणि असं पेपर वाचत बसले. पेपर ते ऐकण्यापेक्षा हे वाचलं बरोबर. तिथून रस्त्याने खरं माणूस चालला होता. त्या माऊलीचं ते आपसूक गाणं त्याला एवढं खटकलं, डोकं चुकलं तर त्याला सुरेख जवळ येईल. मला काय असं होतं गाणं झालं की म्हणून खाल्ला चप्पल काढलं फेकलं. पण चप्पल लागलं कुठे होऊन पेपर चप्पल पेपरचा आवाज झाला. मग त्यांची समाधी बंद झाली. काय झालं, काय झालं हो, नवऱ्याला विचारतात. पत्नी वगैरे म्हणाले काही झालं नाही, तुमचं चल द्या. असं जर तुमचं चालू झालं तर दुसरा येऊ शकतो, दुसरा येईल. म्हणजे सांगायचं तात्पर्य, त्या गायनामध्ये आवड नाही, तन्मयता नाही, भक्तिभाव नाही, असं गाणं नको. आवडी अनंत आळवावा, त्याला आळवायला पाहिजे बरं का. आणि मग आता सगळी तयारी बोलताना आम्ही एकत्र बसू, एका जागी बसू, त्याचं नामस्मरण चिंतन करू, त्याला आम्ही आळवायची आमची इच्छा झाली. पण पुण्य देवाचं नाव आता घ्यावं, कारण आपल्याला तर 33 कोटी देवाची संकल्पना आहे का नाही. मग ह्या घोटाळ्यामधून, ह्या भ्रमामधून लोकांना बाहेर काढण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या ज्या संकल्पना मोडीत करतात आणि सांगतात. काय सांगतात, रामकृष्ण हरी Hare Krishna
कुठलंही नामस्मरण तुम्ही करू शकता. आवडीने कुठल्याही देवाच्या नावाला तुम्ही आवडू शकता. कसं आवडतं तर असं असं मध्ये व्हायला पाहिजे.
कोणत्या देवाचं नाव घ्यावं हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. तुकोबारांनी ही शंका घालण्यासाठी सगळ्या नामधारकाला सोपा असा मंत्र सांगितला. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा तपावा सर्वकाळ. बाकी कुठल्याही नाम स्मरण करत बसू नका. वारकरी संप्रदायाचं हे वैशिष्ट्य आहे. घोडा मंत्र झाला रामकृष्ण हरी म्हणा. वारकरी संप्रदायाला अवघड कुठलं काही सांगितलेलं नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबा अखिल विश्वाचे जगद्गुरु असल्यामुळे त्यांनी सरळ सोप्या भाषेत आपल्याला सांगितलं की रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा या मंत्राचा तुम्ही जप करा. मंत्र म्हणजे अशी अक्षर रचना ज्याचा उच्चार केला की आपल्याला पुण्यप्राप्ती होते. मंत्र शब्दाचा सोपा अर्थ. आता त्यात कठीण अर्थाचा विचार करत बसायचं नाही आपल्याला. बरं तुकाराम महाराजांनी हाच मंत्र का सांगितला त्याच्या मागे एक पार्श्वभूमी आहे. तुकोबारांच्या अगोदरच्या काळामध्ये फार मोठे दोन संत होते. एकाचं नाव होतं राघव चैतन्य आणि दुसऱ्याचं नाव होतं केशव चैतन्य. आणि दोन्ही संत काय झाले तीर्थयात्रा करायला निघाले. अनेक तीर्थयात्रा करता करता एक केव्हाचं कलबुर्गी आणि आताचं गुलबर्ग्यातून पोहोचले. गुलबर्ग्यात पोहोचल्यावर गुलबर्ग्यात फार मोठी मशीद होती. हे दोघं काय केले तर मशिदीत शिरले. या संतांना काय विचारांना कुठल्या प्रकारचा कसला द्वैतच नाही म्हणावं ते त्या मशिदीत शिरले. आणि मुस्लिम बांधवांचं एक आलाव असतं त्या मशिदीमध्ये. आलाव म्हणजे एक आला असतं आणि तिथं ते निमाज करत असतात. हे दोघं गेले आपल्या पायाच्या खडावा काढल्या आणि त्या आळ्यात ठेवल्या. तितक्यामध्ये काठी आला. काठी म्हणजे आपल्यातला ब्राह्मण त्यांच्यातला काठी. हिंदू धर्म में ब्राह्मण आहे मुसलमान धर काजी. मुस्लिमांचा ब्राह्मण म्हणजे काजी. त्या काजीनं बघितलं आमच्या एवढ्या पवित्र नमाज पडायच्या आळ्यामध्ये त्याने आपले खडावा ठेवल्या. म्हणून त्यांनी बादशाला तक्रार केली. बादशाला सांगितलं की त्या दोन्ही जाऊन वगैरेंना लगेच शिडीचा. पूर्वीच्या काळात दुसरी कुठली शिक्षाच नव्हती. सुळावर द्यायचं. ते सैन्य तलवारी घेऊन या दोन संतांना पकडण्यासाठी निघालं. ही बातमी जेव्हा पाहिलं येत असलेलं त्यांचा हा समाचार जेव्हा कळला तेव्हा ते दोन संत काय म्हणाले हे मशिडी चल म्हणजे आम्हाला घेऊन गावाच्या मध्ये. मग जसं एखादं विमान उडवलं का नाही तेव्हा काय सांगू देवा नावाची ख्याती चालू घेणे गोष्टी घ्यायची. तसं यांनी त्या मशिदीलाच चलायला सांगितलं. आकाश मार्गावर विमान जावं तसं ती मशिदीला दोन संतांना घेऊन गुलबर्ग्याच्या बाहेर 4 दिवस आले. आज ही ती मशिदी तिथं गुलबर्ग्याच्या बाहेर 4 दिवस अंतरावर आहे. आता जाऊन बघायचा हा चमत्कार जेव्हा त्या बादशाला पाहिला तेव्हा तिथूनच तो बादशाह असा हस्तांतर झाला आणि तो त्या राघव चैतन्याचा शिष्य झाला. आणि त्याने त्याला तिथेच ठेवून घेतलं राघव चैतन्य. म्हणून राघव चैतन्याची समाधी बिघडली. त्याला राघव गराज असं म्हणतात. म्हणून त्यांचा शिष्य जो केशव चैतन्य होता तो आळंद नाही म्हणून त्यांनी आळंदला समाधी घेतली. त्याला केशव गराज असं म्हणतात. आणि त्यांचा एक शिष्य होता त्यांचं नाव होतं बाबाजी चैतन्य. ते पुणे जिल्ह्यामधल्या जुन्नर तालुक्यातल्या ओतूर नावाच्या गावामध्ये त्यांनी केशव बाबाजी चैतन्यांनी समाधी घेतली आहे. संजीवन समाधी त्यांनी घालली. तोपर्यंत तुकाराम महाराजांनी कुणाला गुरु केला नव्हता. आपल्यासाठी उतरले नव्हते म्हणजे तुकाराम महाराज. कुणाही आई गुरु मला गुरु करून घ्यायचं वगैरे असल्यामुळे तुकाराम कधी पडले. आपण कसं आहे बघा 100 डिग्री सेल्सिअस आपण उष्णता गेली की पाण्याला सुरुवात होते. आपली लायकी वगैरे गुरु आपल्याला शोधून देतो. आपण फार जावळ करायची काही गरज नाही. तुकोबारांनी तुम्हाला गुरु केलं. एक तुळशी पत्र खाल्लं आणि तुळशी मुलांना झोपले ते दिवशी रात्री आणि गाढ झोप लागली आणि झोपेत स्वप्न पडले तुकाराम महाराजांना. आणि स्वप्नामध्ये दृष्टांत झाला. काय झाले स्वप्नामध्ये गुरु भेटले. महाराजांनी गुरुला विनंती केली गुरु महाराज माझ्या घराला चला. गुरु म्हणाले तुकोबा तुला घरला येतो मी पण घरी आल्यावर मला पावशेर दूध द्यावं लागतं बरं का. भोजना पावशेर तुकाराम महाराज देतो म्हणले. पण घरला कुठं गुण आल्यावर जिजाबाईचा तो कडक आवाज ऐकला. गुरु महाराज तुळस मागायला घेऊन चालले. तेव्हा तुकोबारांनी विनंती केली महाराज निदान तुमचं नाव तर सांगून जावं आणि मला गुरुपदेश तर द्या. तेव्हा तुकोबारांनी त्याने आपलं नाव सांगितलं. बाबाजी आपले सांगितले नाव मंत्र दिला. कोणता मंत्र दिला?
कृष्ण हरी हा मंत्र दिला. मग जगद्गुरूंनी दिलेला मंत्र घ्यायचा आपण तर कुठल्याही सर्वसामान्य लोकांनी दिलेल्या मंत्राचा हे तुम्ही ठरवा. वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य हे आहे, अखिल विश्वाचे जगद्गुरु तुकोबर असल्यानंतर त्यांनी हा सगळ्या जगाला मंत्र दिलाय. आपण आता दुसऱ्या मंत्राच्या नादी लागण्याची आवश्यकता नाही आणि तेवढे त्याचा फळ पण आपल्याला मिळेल याचा काय भरोसा. रामकृष्ण हरी आता मला सांगा सर्व काळ जपणारे किती झाले चालेल. काही काळ सत्यापुरता काळ सत्ता संपला की गणेशनाथाला विसरले आहे. याला सर्व काळ होत नाही, याला काही काळ अल्प काळ होत नाही. तू कोणाला असं करायचं नोकरी करायचं तर नमक हरामी न करायची, नमक हरामी करायची नाही. मंत्र हा जपावा सर्व काळ भाषेवर तुम्ही हे काही तर म्हणजे तार्किक असतात ज्याचा पांडुरंग स्मरा हो हे बोलले त्याच्यापेक्षा आणखी काही दुसरं आहे का. महाराज म्हणाले या या साधनाशिवाय कुठलेही साधन नाही आणि अन्य साधन जरी असले तर ते साधन या कलियुगातले नाही. पतंजली ऋषीने प्रतिपादन केलेलं योग मार्ग जो आहे का नाही तो कलियुगामध्ये चालणारा नाही. बघा डावात चवनप्राश असतो तर वैद्यनाथ चवनप्राश असतो ते हिवाळ्यात चांगला तो जर हिवाळ्यात खाल्लं तर काय होतं उष्णता होते. चवनप्राश खाल्ल्यावर वस्तू चांगली आहे तो खावं लागते कधी हिवाळ्यात खायला जर लागला तर अंगातली हीट वाढते आणि माणूस आजारी पडू शकतो. म्हणून त्याला कधी खायला पाहिजे हिवाळ्यातच खायला पाहिजे. तसं बाकीचे जे साधन आहेत अनेक साधनं आहेत काय असं नाही. योग या जगत पूजा कितीतरी साधनं आहेत आणि हे सगळे साधनं त्या त्या काळामध्ये महत्वाचे होते. आता ते काळामध्ये ठरलेले आहेत. आता हे एकच साधन जॅजमध्ये आहे आणि जिवंत आहे. कोणतं
साधन आहे कलियुगामध्ये एकमेव आणि असताना साधन ह्याच्याशिवाय दुसरं कुठलं साधनच नाही. हे तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला खोटं जर वाटत असेल तर माझं आराध्य भगवान पांडुरंगाची शपथ करून सांगतो महातसे आता खोट्या शब्दात खरं विषय आपल्याला घ्यायचा. जगद्गुरु तुकोबा शेवटचा त्यांच्याकडचा उपाय म्हणून पांडुरंगाची शपथ करून सांगतो. या नामस्मरणाशिवाय दुसरं कुठलंही साधन तुम्हाला या कलियुगामध्ये कधीच करू शकत नाही. महाराज म्हणतात हे ज्याला कळलं आतापर्यंत सगळं सांगितलेलं आहे. घरातच बसून भगवंताचं कीर्तन करा, रामकृष्ण हरीचा मंत्र जपा तुम्ही. हे ज्याच्या लक्षात आलं त्याला शहाणा असं म्हणायचं. शहाणपण हे रत्नापेक्षा श्रेष्ठ आहे असा एक सुविचार आहे. रत्न ही सहजासहजी प्राप्त होत नाही तसं शहाणपण सुद्धा माणसाला सहजासहजी मिळत नाही. आपण शहाणे आहोत असा आपल्याला भास आहे पण खरं शहाणपण आपल्याकडे नसतं. लक्षात घ्या. मग ज्याला भगवंताचं नामस्मरण घ्यायची बुद्धी त्या दिवशी सुचली आणि तशी तळमळ त्याच्या मनाला लागली की त्या दिवशी तो शहाणा झाला. तुका म्हणे सोपे आहे सर्वांगी शहाणा बोधे घेतोय. त्या दिवशी त्याला शहाणा म्हणायचं. भगवंताचा नाव घ्यायला लागला, भजन करायला लागला, देवळात दर्शनाला दररोज चालला, भगवान नामाचा छंद लागला की तो शहाणा झाला असं समजायचं. तोपर्यंत त्याला शहाणा म्हणायचं नाही असं महाराज म्हणतात. म्हणून विशेष त्याचं तुम्ही स्मरण करा, शहाणे व्हा असं तुकोबा आपल्याला उपदेश करतात. ज्ञानेश्वर
सुखी तो घरानारायण हाईच भैसोनी करायक चित्त आवडी अनंत आळवा मूलगती सायास जावी करा सुखे तो घरानारायण राम कृष्ण हरी केशवा मंत्र सर्वकाल नरगती सायास जावी करा सुखे तो घरानारायण याविन अनेक अस्तापळे साभर महातसे आन विठोबाची नरगती सायास जावी करा सुखे तो घरानारायण तुका म्हणे सोपे आहे सर्व होय शहाणा तो धनी घेतो थे नरगती सायास जावी करा सुखे तो घरानारायण नारळी सेवा सद्गुरू कृष्ण महाराजांच्या चरणी समर्पित करून कीर्तन सेवेला पूर्ण
आणि जवळ